नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिजन 2050 मध्ये सांगितलं की आमच्या पक्षातर्फे सामाजिक धार्मिक एकोपा आणि कायदा सुव्यवस्था या बाबतीमध्ये प्राधान्याने लक्ष देणार आहे. सामाजिक धार्मिक एकोपा आणि कायदा सुव्यवस्थेचा अभाव हे आजच्या घडीला महाराष्ट्रासमोरील प्रमुख आव्हान आहे आणि नेमक्या ह्या आव्हानांचा सामना आमचा पक्ष सत्तेत आल्यावरती करणार आहे. जाणून घेऊयात जयंत पाटील. जसं तुम्ही पुणेकर, वाहतुकीचं फार मोठं आव्हान पुणे शहरातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं. घरातून बाहेर पडल्यावर जो माणूस स्कूटरला किक केल्यावर 10-12 मिनिटात आपल्या आवश्यक त्या ठिकाणी पोचायचा, तिथं त्याला अर्धा तास, पाऊण तास आणि थोडंसं अंतर जास्त असेल तर पूर्वी जे अर्धा तासावर पोचायचे ते 1.5 तासावर पोचायला लागले. त्यामुळं ही चॅलेंजेस वाढतच जातील. म्हणून सार्वजनिक व्यवस्था ट्रान्सपोर्टेशनची बळकट करणं हे भारतातल्या सगळ्या नागरी व्यवस्थेपुढची आव्हानं आहेत. मला आठवतं की मनमोहन सिंग यांनी विलासराव देशमुख साहेब आणि मी मुंबईसाठी काहीतरी केलं पाहिजे, आपलं सरकार आहे म्हणून गेलो होतो. त्यावेळी मनमोहन सिंग साहेबांनी त्यावेळी सुचवलेलं की तुम्ही मेट्रो सुरू करा, तुम्ही तुमच्या राज्यामध्ये मुंबईसारख्या शहरासाठी जर काही करायचं असेल तर त्यांनी एक वेगळी योजना सुरू केली त्यावेळी आणि त्याचा फायदा सगळ्यात जास्त भारतात मुंबईने घेतला. कारण त्यांनी आधीच 4 महिने आधी सांगितलेलं की मी बजेटमध्ये असं जाहीर करतो, तुम्ही तुमची तयारी सुरू करा. त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने आज बरेच इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सगळ्या नागरी व्यवस्थेत सुरू झालेले आहेत. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. हरिभक्त पारायण मारुती महाराज कुरेकर यांचा 93व्या वाढदिवसाकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून उपस्थित होते. वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचं आजपर्यंत कार्य झालं आणि त्यामध्ये जाती धर्म पंथ विसरून सर्वांनी ज्ञानेश्वरांचा जयघोष केला, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी वारकरी यांच्या सन्मानार्थ उद्गार काढले. प्रथेप्रमाणे याही वर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीला सकाळी 6:30 वाजता 35,000 महिलांनी अथर्व शीर्षाचं पाठण
त्या ठिकाणी केलं. पुणे वृत्तदर्शनच्या कॅमेरामॅननी टिपलेली ही दृश्य आपण पाहू शकता. डोळे अलगद उघडा. धन्यवाद. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि कॅबिनेट मंत्री नीलम गोरे यांनी आज पुण्यातल्या मानाच्या गणपतींना भेट दिली. त्यात दगडूशेठ हलवाई गणपतीला त्यांनी केलेली ही आरती. आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि अनेक इच्छा व्यक्त केल्या होत्या. राजकारण मला आणायचं नाही आहे, पण लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब परत पंतप्रधान तिसऱ्यांदा व्हावेत ही आमची इच्छा होती, ती पूर्ण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे 100 नारळांचं तोरण मी श्रीमंत दगडूशेठ हलवाईंना अर्पण केलेलं आहे. महिलांना सुरक्षा मिळावी आणि त्यांना अधिकार मिळावेत. लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक महिलेला फायदा व्हावा या दृष्टीने ईश्वराकडे प्रार्थना केलेली आहे. आणि त्याचबरोबर मला विधान परिषदेचे उपसभापती म्हणून माननीय राष्ट्रपतींना बोलावून त्यांच्या हस्ते आम्ही कार्यक्रम घेतला. त्याचबरोबर शिवसेना नेता म्हणून मला जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी टाकली. तर महायुतीला आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्वांना मी मनापासून आरोग्य, सौख्य, दीर्घायुष्य, लक्ष्मी प्राप्ती आणि शांततामय लोकशाही अशा प्रकारच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार प्रेक्षको, संपादकीयमधून मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. पुण्यातल्या गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस. पुणे शहरामध्ये जवळजवळ सर्व मंडळांची लगबग ही आता त्यांचे देखावे पूर्ण करण्याकडे झालेली आहे. पुणे शहरामध्ये आता वर्गणी गोळा करण्याच्या खंडणीचा कोणताही प्रकार झाल्याचं पोलिसांकडून आज तागायत प्रदर्शित करण्यात आलेलं नाही. ही एक अतिशय जमेची बाजू आहे. नाहीतर यापूर्वी खंडणी करता 2-4 मंडळांचे नेहमी वादविवाद झाल्याचं आपण जाणत असू, पण ते घडलं नाही. यामागे उद्योगधंद्यांची स्पॉन्सरशिप हा एक मोठा भाग त्या ठिकाणी दृष्टिक्षेपात आपल्याला येतो. अनेक मंडळांना यांनी जाहिरातीच्या रूपानं स्पॉन्सरशिप दिल्यामुळे मंडळांचा आर्थिक ताण कमी झाला आणि मंडळांचा आर्थिक ताण कमी झाल्यामुळे नागरिकांकडून पैसे मिळवण्याकरता त्यांना आता फारशी खिटखिट करावी लागत नाही. हे त्यातलं अंतिम सत्य.
पण हे योग्य आहे, योग्य नाही याविषयी चर्चा तर चालतच राहणार. पण तुर्तास पुण्यातला गणेशोत्सव आता जोमानं सुरू झालाय. फक्त नागरिकांनी आता काळजी घ्यायची आहे की संसर्ग रोग न होण्याची, सुरक्षेचे उपाय करण्याची आणि महिलांच्या छेडछाडीपासून महिलांचा बचाव करण्याकरता आता प्रत्येक गणेश मंडळानं लक्ष दिलं पाहिजे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.